नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची आणि या व्हिडिओची लिंक जी आहे ती शेअर करा. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अनेकांची विनंती होती की सर पवित्र पोर्टलला जागा किती अपलोड झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जागा किती अपलोड झालेल्या आहेत, खाजगीच्या किती झालेल्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या किती रोस्टर्स जे आहेत ते तपासून बाकी आहेत किंवा कोणत्या-कोणत्या जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत त्या अद्याप त्या ठिकाणी अपलोड झालेल्या नाहीत. तर एक शॉर्ट व्हिडिओ आणि या संदर्भातली सविस्तर एकाच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याची विनंती जी आहे ती अनेकांनी केलेली होती. त्यामुळं कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रचंड महत्त्वाचा असणार आहे आणि सोबतच एक चिंताजनक एक अपडेट्स जे आहे आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती द्यावी लागेल. त्यामुळं एक घडामोडीसुद्धा शिक्षण आयुक्त कार्यालयात घडलेली आहे आणि त्याचा नक्कीच परिणाम जो आहे तो थोड्याफार जागेचा शिक्षक भरतीवर आत्ता होतोय. अगोदर पॉझिटिव्ह जी बातमी आहे ती पाहिलेलीच आहे. तर नेमकं ते पत्र कोणतं आहे ज्याच्यामुळं ज्या जागा आहेत त्या काही प्रमाणामध्ये कमी होणार आहेत. तर ते जे आहे ते काल जे काही शिक्षण संचालक प्राथमिक आहेत यांच्यामार्फत ते पत्र निघालेलं आहे की विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि जे काही पदवीधर शिक्षक आहेत यांचं प्रमोशन होणार होतं आणि हे प्रमोशन झाल्याच्या नंतर यांच्या ठिकाणी काही जागा रिक्त होणार होत्या. त्या पवित्र पोर्टलच्या जाहिराती म्हणून अपलोड होणार होत्या. आता या ठिकाणी माननीय नागपूरच्या हायकोर्टाने जे आहे ते रिट पिटिशन्स 4574/2026 जो काही यानुसार निर्देश दिलेला आहे, त्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. तरी पूर्वी जे काही प्रमोशन होतं दिलेलं, तर अगोदर जी काही प्रमोशन दिलेली तारीख होती 14 मे 2026 रोजीचं जे काही पत्र होतं, तर ते पत्र जे आहे ते माननीय हायकोर्टाच्या निर्देशानुसार या तिन्ही विशेष शिक्षकांचं प्रमोशन्स जे होणार होतं, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख या सगळ्यांचं प्रमोशन्स जे आहे ते कालच्या परिपत्रकानुसार म्हणजे 10 जुलै या दिवशी जे आहे ते त्यांनी रद्द केलेलं आहे प्रमोशन. मला वाटते 2-4 ठिकाणी केंद्रप्रमुखांचं प्रमोशन झालेलं होतं आणि काही ठिकाणी मुख्याध्यापकांचं सुद्धा प्रमोशन झालेलं होतं. आणि मुख्याध्यापकांचं प्रमोशन झाल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच 1 ते 5च्या जागा रिक्त झालेल्या होत्या. तर केंद्रप्रमुखांचं प्रमोशन झाल्याच्यानंतर तिथेसुद्धा बऱ्याच जागा रिक्त झालेल्या होत्या. तर आता ह्या सगळ्या प्रमोशनवर त्या ठिकाणी स्थगिती आणलेली आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी प्रमोशन झालेलं होतं, त्या ठिकाणचं रोस्टर जे आहे ते पुन्हा एकदा शिक्षण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपापलं रोस्टर जे आहे ते पडताळून घ्यावं लागणार आहे. त्यामुळं नक्कीच जी काही फेरफार आहे त्या ठिकाणी होणार आहे आणि थोडासा विलंब जो आहे, तो शिक्षण अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळं नक्कीच इथल्या येणाऱ्या जागा जर पुढचा आदेश येईपर्यंत विलंब झाला, तर नक्कीच इथल्या जागा सेकंड फेजला जातील. मात्र या जागा कशा आपल्या या पहिल्याच फेजला येतील, यासाठी आपण जोरदारपणे प्रयत्न सुरूच करणार आहोत. मात्र तत्पूर्वी काल दिलेली माहिती जी होती, पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या जागेच्या संदर्भात, त्यावर थोडंसं सखोल आणि विस्तृत एकाच व्हिडिओमध्ये माहिती देण्याची विनंती केलेली आहे. अनेकांनी विचारत होते, सर किती जिल्हा परिषद अपलोड झालेले आहेत किंवा बिंदू नामावली तपासून झालेली आहे. मित्रांनो, साधारणतः जवळपास केवळ 6 ते 7 बिंदू नामावली जी आहे, ते मावाकडनं रोस्टर कंप्लीट होणे बाकी राहिलेलं आहे. 6 ते 7 म्हणजे साधारणतः 25 पेक्षा अधिक रोस्टर जे आहे ते कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदेच्या जागा येणार आहेत. आता अनेकांना वाटेल सर शिक्षक अतिरिक्त आहेत, मग त्यांचं समायोजन झालं नाही. नक्कीच अतिरिक्त समायोजन झालं नाही. मात्र अपेक्षित असणारा आकडा, उपलब्ध असलेली विद्यार्थ्यांची पटसंख्या, संच मान्यता आणि उपलब्ध असलेले शिक्षक, होणारे अतिरिक्त शिक्षक या सगळ्या गोष्टीचा जो काही गोषवारा आहे, तो त्या ठिकाणी बिंदू नामावली जी आहे ते त्या ठिकाणी पडताळणी करून झालेली आहे. समायोजन झालेलं आहे. बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी टेक्निकली त्या ठिकाणी तांत्रिक गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत आणि राहिलेल्या जे काही रोस्टर्स आहेत ते बीड, जालना, परभणी, नांदेड, अकोला, हिंगोली असे हे जिल्हा परिषदेचे रोस्टर्स बाकी आहेत आणि इथले सुद्धा रोस्टर कंप्लीट होतील. का होतील? तर
ही जी कालची दिलेली मुदतवाढ आहे ती अतिशय महत्त्वाची होती आणि इथल्या मुदतवाढीमुळे इथले रोस्टर कंप्लीट व्हायला फायदा होईल. नक्कीच इथले सुद्धा पदं जी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सेकंड फेजला किंवा पहिल्या फेजला जर तसा अजून कालावधी गेला आणि उचित कार्यवाही अधिकाऱ्यांनी केले तर नक्की इथले सुद्धा पदं जी आहेत ते नक्कीच आल्याशिवाय राहणार नाहीत. मग सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की सर केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक प्रमोशन थांबले तर मग पदं पण कमी होतील का? तर नाही आहे मित्रांनो, निश्चिंत राहा. नक्कीच त्याला स्थगिती आली जरी असली तर काही प्रमाणामध्ये थोडासा तोटा होईल, पण मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार नाही. काही पदं 6 ते 8ची यायच्याऐवजी 1 ते 5ची येतील. आता प्रमोशन रद्द झालं आहे, तर 6 ते 8ची पदं मोठ्या प्रमाणात येतील. 1 ते 5ची पदं जी आहेत ती पूर्वीसारखीच राहतील, काही ठिकाणी कमी होतील. स्थगिती मिळाली प्रमोशनला म्हणजे बरेच शिक्षक जे आहेत ते 6 ते 8चे प्रमोशन त्या ठिकाणी झालेलं होतं, प्रमोट झाली होती. तर बरेच शिक्षक आहेत 1 ते 5ची प्रमोट झाली. तर आता जैसे ते तिथल्या तिथंच राहणार असल्या कारणाने त्या ठिकाणी जो अपेक्षित नुकसान आहे ते जैसे थे आहे. पूर्वी जसं होतं तशी स्थिती आत्ता आहे. कधी कुठे 6 ते 8चं नुकसान झालं होतं, तर कधी कुठे 1 ते 5चं. तर आता जैसे ते जिथल्या तिथं असल्या कारणाने म्हणावं तेवढी काही त्या ठिकाणी नुकसान नाही आहे. पण आत्ता तुमच्या मनामध्ये असलेला प्रश्न काय आहे? तर पवित्र पोर्टलला जागा किती अपलोड आहेत? तर पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या ज्या काही आस्थापना असतात, की बाबा ह्या जागा आम्ही जे काही पवित्र पोर्टलला जाहिराती द्यायला सुरुवात झाली 1 मेपासून, तर तेव्हापासून आम्ही तुमच्या आस्थापनेच्या जागा देण्यासाठी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे आम्ही. आणि आम्ही इच्छुक आहोत जागा देण्यासाठी. मात्र आमचे काही टेक्निकल कामं बाकी आहेत हे कंप्लीट झाल्यावर म्हणजे मावकडनं रोस्टर कंप्लीट करून घेणे, खाजगी आस्थापना असेल तर त्यांचं रोस्टर कंप्लीट करून घेणे. तर अशा नोंदणी केलेल्या पवित्र पोर्टलला की आम्ही जाहिरात द्यायला तयार आहोत. मात्र आमचं जे काही मावकचं काम आहे ते बाकी आहे. मग असं म्हणणारी जी काही मंडळी आहेत किंवा असं म्हणून या नोंदणी केलेल्या ज्या काही आस्थापनाच्या जागा आहेत त्या सगळ्या जागा मिळून आत्तापर्यंतच्या 21,000 जे आहेत ते पवित्र पोर्टलला नोंदणीसाठी इच्छुक आहेत. आणि या नोंदणी केलेल्या जागांपैकी काही जागा पवित्र पोर्टलला अपलोड झाल्या आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणात अपलोड झालेल्या आहेत. आणि उर्वरित ही जी मुदतवाढ दिली, तर ती मुदतवाढ कंप्लीट होईपर्यंत 21,000 पर्यंत जागा अपलोड होतील. त्याच्यापैकी 12,000 पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. आत्ता सांगितलेल्या जिल्हा परिषदेच्या जागा अपलोड होऊ शकल्या नाही आत्ता. मात्र जी मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यामध्ये जर योग्य काम झालं, तर नक्की तिथल्यासुद्धा जागा वाढतील, त्यासुद्धा अपलोड होतील. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल आत्ता, की सर मग एकूण जागा किती येतील? तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये 20 जुलैपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे, ती जे नोंदणी केलेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि नव्यानं नोंदणी करणाऱ्या आस्थापना असतात, की ठीक आहे आमच्या शाळेचं काम संपलं समायोजनाचं, आता आम्हाला जागा द्यायची आहेत. तर ते सुद्धा नोंदणी करू शकतात. असं मिळून 20 जुलैपर्यंत इतरसुद्धा आस्थापना वाढू शकतात. म्हणून महानगरपालिका वाढू शकतात, नगर परिषदा वाढू शकतात आणि ह्या मुदतवाढीचा फायदा करायचा असेल तुम्हाला, तर तीच मुदतवाढ फायदा होण्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल तुमच्या नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये, खाजगी आस्थापनाकडे. आणि दिलेल्या मुदतवाढीचा फायदा जर झाला, तर नक्कीच 21 पासून समोर 3-4 हजार पदं वाढू शकतात. म्हणून ती 25,000 पर्यंत जागा जाऊ शकतात. पण तुमच्या मनामध्ये तूर्तास वाटलं, की चला आम्हाला काहीच करायचं नाही पुढचं, पाठपुरावा करायचं नाही. जे काही कांबळे सर करतील ते करू जाऊ, आम्हाला काही देणं-घेणं नाही. नावं ठेवणारे ठेवू जाऊ, आम्हाला काही देणं-घेणं नाही. अनेकांना वाटतं, की यूट्यूबर्स आहेत एकमेकांशी भांडतायत. आम्हाला काही देणं-घेणं नाही. आम्ही आयतं तमाशा बघू. असं जर वाटत असेल, तर सध्याच्या स्थितीला कोणीही जरी काही केलं नाही, तर आता किती जागा येतील? तर 21,000 जागा येतील. आणि आम्ही जर ते मुलांचा अधिक फायदा व्हावा, मुदतवाढ मिळाली तर त्याचा फायदा करून घ्यावा, पाठपुरावा करावा, वैयक्तिक मी पाठपुरावा करावा, असं जर तुमच्या मनामध्ये वाटलं आणि मी तो पाठपुरावा केला, तर तेव्हा जागा किती येतील? तर 3-4 हजार जागा वाढतील. 21 पासून 3-4 हजार जागा वाढल्या, तर 23-24 हजारपर्यंत सुद्धा जागा येऊ शकतात पोर्टलला. मग आता तुम्हाला ज्याला नावं ठेवायचं त्यांना ठेवू शकता तुम्ही. मात्र मी वैयक्तिक या 25,000 पर्यंत जागा कशा वाढतील यासाठी मी पाठपुरावा करत आहे, करणार आहे. तुम्हाला कोणालाही नावं ठेवायचं त्यांना ठेवू शकता तुम्ही. त्यामुळं सद्यस्थितीला जिल्हा परिषदेच्या 12,000 पेक्षा अधिक जागा अपलोड आहेत आणि खाजगीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अपलोड आहेत आणि या मुदतवाढीचा जर फायदा घेतला आपण, तर नक्कीच 25,000 पर्यंत जागा अपलोड होतील. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. आणि
एवढ्या सगळ्या जागा येऊन जर तुम्ही योग्य प्राधान्यक्रम दिले नाही तर नुकसान तुमचं होईल. म्हणून ते नुकसान तुमचं होऊ नये म्हणून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करावं या दृष्टिकोनातून काउन्सिलिंग बॅच जी आहे, समुपदेशन कोर्स महा टीचर संदीप कांबळे, हे प्ले स्टोअरवर ॲप आहे. तिथे काउन्सिलिंग बॅच आहे, 50% ऑफ आहे आणि ज्याला कोणाला जॉईन करायचे आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये दिली जाईल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि योग्य निर्णायक असणारे जे काही तुमचे प्राधान्यक्रम आहेत ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन तुमचं सेल्फ सर्टिफिकेशनची कॉपी बघून, तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता बघून, उपलब्ध असलेल्या जागा, अपलोड झालेल्या जागा हे सगळं बघून 1 to 1 वैयक्तिक मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्हाला केलं जाणार आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येनं ही बॅच जॉईन करा आणि याचा फायदा तुम्हाला 100% झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी जॉईन करा आणि याचा तुम्हाला 100% फायदा होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती द्यायची. तुमच्या मनामध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर करायचा होता. म्हणून तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा अजून काही संभ्रम निर्माण झाला तर कमेंट्स करा. तुमच्या प्रत्येक कमेंट्सला उत्तर देण्याचं काम मी करतो, प्रयत्न करतो. तूर्तास थांबतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मोठ्या प्रमाणात 25,000 जागा येईपर्यंत मी 100% तुम्हाला सांगतो, 100% तुम्हाला सांगतो 25,000 जागा आणेपर्यंत या ठिकाणी वैयक्तिक मी पाठपुरावा करणार आहे. त्यामुळं कोणाला काहीही जरी वाटलं तर मला काही फरक पडत नाही आणि मोठ्या प्रमाणात जागा आणून त्या ठिकाणी 2 डिजिट कसं मेरिट येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे आणि याच जागेवर अजून एक फेज होणार आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा येतील. तूर्तास त्या फेजच्या याच फेजला कशा जागा जास्त येतील हे माझं टार्गेट आहे. 2 डिजिट मेरिट कसं येईल हे माझं टार्गेट आहे. त्यामुळं सहकार्य करा, विश्वास ठेवा, चुकीची माहिती देणाऱ्यापासून सावध राहा, दिशाभूल करणाऱ्यापासून सावध राहा. नियमित, अधिकृत आणि विश्वसनीय माहिती केवळ याच यूट्यूब चॅनलवर मिळते. त्यामुळं निश्चिंत राहा. 100% तुमचा फायदा करून दिल्याशिवाय शांत राहणार नाही. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.